हाय, हॅलो, नमस्कार. मी दीपालीज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवलं आहे आम पापड. कच्चे आम पापड आहे. चला तर मग वेळ न घालवता कृतीला सुरुवात करूया. इथे 2 तोतापुरी कैरी घेतली आहे. त्याची वरची साल काढून घेतली आहे. त्यानंतर आपल्याला या कैरीचे आपल्याला बारीक असे काप करून घ्यायचे आहे. दाखवल्याप्रमाणे करायचं आहे. बारीक असे काप करून घ्यायचे आहे. तुम्ही इथे तोतापुरी कैरीऐवजी दुसरी पण कैरी वापरू शकता. मी इथे तोतापुरी कैरी वापरली आहे. छान असे बारीक कापून घ्यायचं आहे आपल्याला कैरीला. छान या पद्धतीने मी कापून घेते. सर्व कट करून घेतलं आहे. त्यानंतर गॅसवर कढई ठेवून घ्यायची आहे. संपूर्ण कापलेली कैरी यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे. 1 ते 1.5 ग्लास तुम्ही पाणी टाकू शकता. छान कैरी बुडेल इथपर्यंत पाणी टाकून घ्यायचं आहे. गॅस ऑन करायचा आहे आणि 10 मिनटं याला कैरीला शिजून घ्यायचं आहे. 10 मिनटं झालेले आहे. कैरी छान शिजलेली आहे आपली. छान कैरी शिजली पाहिजे असं शिजून घ्यायचं आहे. बघू शकता कैरी छान शिजली आहे. त्यानंतर गॅस बंद करायचा आहे. आणि हे संपूर्ण कैऱ्या आपण चाळणीमध्ये गाळून घेणार आहोत. खाली एक भांडे ठेवायचं, वरनं चाळणी ठेवायची, त्यामध्ये कैऱ्या टाकून घ्यायच्या आहे आणि ह्या कैऱ्या आपल्याला मिक्सरला छान बारीक फिरून घ्यायच्या आहे. लगेच मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि बारीक आपल्याला हे कैऱ्या बारीक करून घ्यायचे आहे. फाईन असं वाटून घ्यायचं आहे. बघू शकता इथे छान वाटून घेतलेलं आहे मी. त्यानंतर एक चाळणी घ्यायची आहे. खाली कढई ठेवायची आहे. त्यामध्ये वाटलेली कैरी टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं चमच्या साहाय्याने त्याला आपल्याला गाळून घ्यायचं आहे. त्यामुळे कुठेच आठडी गुठडी राहत नाही याची काळजी घ्यायची आहे. त्यामुळेच आपण हे गाळत आहोत. छान इथे बघू शकता तुम्ही छान कैरीचं पातळ बॅटर तयार झालं आहे. त्यानंतर गॅसवर कढई ठेवायची आहे. त्यानंतर अर्धा कप ते 1 कप साखर टाकून घ्यायची आहे. व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे आणि हे कैरी आपल्याला 7 मिनटं शिजून घ्यायचे आहे. मोजून आपल्याला 15 मिनटात हे कैरी शिजून घ्यायचे आहे. आधी आपण 10 मिनटं कुक केलं आहे. त्यानंतर 7 मिनटं आपल्याला हे कैरी छान शिजून घ्यायचे आहे. बघू शकता इथे एक छान उकळी आली आहे कैरीला. छान साखर विरघळली आहे. या पद्धतीचं बॅटर तयार झालं आहे. त्यानंतर यामध्ये जाणार आहे अर्धा चम्मच काली मिरी पूड, काली मिरचीची पावडर, त्यानंतर चिली फ्लेक्स अर्धा चम्मच, त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. इथे तुम्ही चाट मसाला किंवा जलजिरा पावडर किंवा काळं नमकसुद्धा टाकू शकता. इथे मी साधं मीठ वापरले आहे. तुम्ही काळं नमकसुद्धा वापरू शकता. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान ढवळून घ्यायचं आहे आपल्याला हे. तिन्ही जिन्नस टाकले तरी अप्रतिम हीच आम पापड लागते. नक्की ट्राय करा. छान हे बॅटर आपलं शिजलेलं आहे. 7 मिनटं झालेलं आहे. 7 मिनटानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. 7 ते 8 मिनटात हे छान शिजलं जातं. बघू शकता इथे बॅटरची कन्सिस्टन्सी दाखवते तुम्हाला. छान या पद्धतीची कन्सिस्टन्सी असली पाहिजे. बघू शकता. त्यानंतर गॅस बंद केला होता. एक ताट घ्यायचं आहे कुठलंही घरातलं, त्याला तेल लावून घ्यायचं आहे. त्यानंतर हे सर्व कैरीचं पणं म्हणा किंवा कैरीचा पल्प म्हणा हे ताटामध्ये टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे. हे पापड तुम्ही घरामध्ये सुकू शकता किंवा उन्हामध्ये 1 दिवस छान ऊन देऊ शकता. अगदी वाळायला सोपं आहे. छान वाळलं जाते. घरामध्ये पण छान सुकल्या जाते. तुम्ही कुठे पण हे सुकवू शकता किंवा ॲज इट इज घरामध्ये तसंच ठेवलं तर हे छान आम पापड वाळले जातात. 1 दिवस ठेवायचं. त्यानंतर
हे छान आपलं पापड तयार होते. नक्की ही रेसिपी ट्राय करा. आवडल्यास एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. छान हे ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे शूट केलं आहे. बघू शकता छान आम पापड अगदी सहज दिसतो. बघू शकता इथे तुम्ही. एकदा करून तुम्ही वर्षभरसुद्धा हे कैरीचे पापड साठवू शकता. पण मी सांगते की असे जर पापड तुम्ही बनवून ठेवले ना तर 2-4 दिवसात संपून जाते. मी 2 दिवसात हे सर्व फिनिश केलं होतं. आवडले, मला फार आवडले. तुम्हाला पण ही रेसिपी आवडलीच लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करू शकता तुम्ही. आणि बघू शकता इथे छान मी कट करून घेत आहे. त्यात रोल करून ठेवून द्यायचे आहे डब्यामध्ये, हवाबंद डब्यामध्ये, किंवा तुम्ही फ्रीजमध्ये हे स्टोअर करू शकता. चला तर मग भेटू पुन्हा छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.